आज खरं तर काल गेली इंदापूर तालुक्यामध्ये खरं तर कमी वेळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. पाऊस शेटपळगडे जे गाव आहे त्यामध्ये एका दिवसामध्ये 156 मिलीमीटर साधारणतः 6 इंचापेक्षा सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळं आणि तिथं ओढ्यात पाणी न बसल्यामुळं वरच्या भागातलं पाणी खाली तिकडं मदनवाडी तलावातून तिकडे खाली उजनी डॅमकडे जाताना तिथं जे डाळज नंबर वगैरे आहे तिथे सगळे पूल वगैरे तिथं वाहून आणि शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याचप्रमाणे इकडं लाकडी निरगुडे त्या भागातलं खाली पाणी तिथं पण जे पाणी वरून पार दौंड पासून संसर खडकवासल्यामधनं कॅनलमधनं पाणी आलेलं पाणी एक 44 दारं खडकवासल्याचं आहे. 44 जो फटा खडकवासल्याचा त्या पाण्याचा तिथं ते फुटून ते पाणी खाली सगळं मोठ्या प्रमाणामध्ये लाकडी निरगुड हेतनं पाणी ते आज इथं आपण जिथं उभा राहिलो त्या संसरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे आणि ते पाणी आल्यामुळे पाणी न बसल्यामुळे अनेक घरामध्ये ते पाणी गेलेलं आहे. शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ड्रीप वाहून गेलेलं आहे. घरामध्ये पाणी गेल्यामुळं निश्चित प्रकारे इथल्या ग्रामस्थांनी इथले सरपंच इथले सगळे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी इथं त्यांची वेगळ्या प्रकारची सोय इथं शाळेमध्ये सगळ्यांची केली. ज्यांची घरं पाण्यामध्ये त्यांची सोय प्रशासनाने आमच्या इथले प्रांतसाहेब असतील तहसीलदार BDO सगळ्यांनीच इथं त्यांची सोय केलेली आहे. निश्चित प्रकारे हे नुकसान शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि हवामान बदल होत असल्यामुळे पाऊस पडतोय पण पाऊस एका दिवशीच जास्त पडतोय. त्यामुळं पाणी पूर्वीचे जे आपण पाहतो की ओढे वगैरे तिथं थोडं नाही म्हणलं तर थोड्या प्रमाणामध्ये ओढ्याचं जी खोली किंवा जे बाकीचं आज हे करणं निश्चित प्रकारे भविष्यामध्ये गरजेचं आहे. आताच मी प्रांतसाहेब तहसीलदार साहेब यांना BDOनं सूचना दिल्या की ताबडतोब भविष्यामध्ये पाणी त्याचं ओढं जे आहे त्याचं ओढ्याचं खोलीकरण जर झालं तर निश्चित प्रकारे पुढे भविष्यामध्ये इथले ग्रामस्थ आहेत इथले गरीब आहेत शक्यतो हा मजूर वर्ग आहे यांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही. आणि ज्या इंदापूर तालुक्यात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आजचा जो पाऊस पडतोय संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पडतोय. त्यामध्ये जिथं आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर साधारणतः 29 जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे. साधारणतः 41,57,000 एकर क्षेत्राचं पिकाचं नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. आणि जिथं नुकसान झालेलं आहे आणि पावसामुळे मनुष्यहानी असू द्या किंवा घराची